गौरीची काळजी तिनंच घेणं आवश्यक होतं, कारण तिला माहेरी जसं कुणी नव्हतं तसं सासरीही नव्हतं. विद्याधरही मूळचा निराधार होता आणि स्वावलंबनानं विद्या संपादन करून त्यानं आपला जम बसवीत आणला होता. आपल्यासारखी हाल अपेष्टात वाढलेली जोडीदारी मिळवण्याची त्याची इच्छा गौरीच्या रूपानं पुरी झाली होती आणि तिच्यासह पुढचं भाग्यशाली जीवन उपभोगण्याची उत्कट इच्छा त्यानं मनात बाळगली होती. पण दुर्दैवानं त्याच्या या इच्छेचाच नव्हे तर त्याचाही चक्काचूर करून टाकला होता. लग्नाच्या वेळी अंगावर घातलेले हजारभराचे दागिने आणि विद्याधराची तेवढीच बँकेतील शिल्लक आता गौरीला उरली होती. त्यावर तिनं जन्म काढायचा होता. माझ्याशी आता गौरीचं बरंच सूत जमलं होतं. मी तिला झालं गेलं विसरण्याबद्दल व नवा डाव मांडण्याबद्दल कधी उघड तर कधी आड पडद्यानं सूचना देत होते. रावजीकडं जा असं तिला सांगावं असं मला वाटायचं, पण एकदम एवढी उडी मारली तर ती बरोबर न पडता तोंडफोड झाली तर गौरीची तीव्र निराशा होईल आणि कायमचंच वैराग्य तिच्या मनात ठाण मांडून बसेल अशी मला भीती वाटली. शिवाय मी होऊन तिला रावजीकडं पाठवली तर त्यांना माझा सुगावा लागेल आणि त्यांचं माझं नातं उमगल्यावर गौरीही माघार घेईल या कल्पनेनं मी भ्याले. म्हणून गौरीनं प्रथम ज्या अनाथ बालकाश्रमाच्या छायेत ती आतापर्यंत राहिली तिथंच पुन्हा जावं आणि काहीतरी नव्या व्यवसायात गुरफटून घेऊन आपल्यावर ओढवलेल्या आपत्तीचा विसर पाडावा असं मी तिला सुचवलं. तिला तरी दुसरं काय करण्यासारखं होतं. गौरी माझ्या सांगण्याप्रमाणे आश्रमात जायला तयार झाली. स्टेशन मास्तरनी सोबत देऊन तिची तिकडं रवानगी केली. ज्या ज्या आपातग्रस्तांच्या नातलगांना तारा गेल्या ते 3-4 दिवसापासून येऊ लागले होते व हल्ल्यासारखी स्थिती झाल्यावर आपापल्या माणसाला घरी घेऊन जात होते. 15-3 वारात बहुतेक घायाळांची निर्वाणीरव झाली. 5-6 जणांचा कोणीच नातलग किंवा इष्टमित्र आला नाही, कारण त्यांना त्यांचं नाव गाव सांगण्याचंही ज्ञान राहिलेलं नव्हतं. त्यांचे मेंदू धक्क्यामुळं निकामी होऊन गेले होते. सरकारनं त्यांचा ताबा घेतला. मुंबईच्या की कुठल्याशा अपंगाश्रमात त्यांची रवानगी केली. राहता राहिली 4 अजाण लेकरं. त्यांची व्यवस्था कोणी आणि कुठं करायची याची वाटाघाट इस्पितळात सुरू होती. मॅजिस्ट्रेट, पोलीस येऊन चौकशी करीत होते. त्यांनी त्या 5 तिघांच्या नातलगांना शोधून काढलं आणि मुलं त्यांनी नेलीही. एक 5-6 वर्षाची मुलगी आणि एक 2-2.5 वर्षाचा मुलगा राहिला. त्यांच्या आईबापांचा किंवा नातलगांचा काहीच पत्ता लागेना. डिसुजाबाईंच्या ओळखीची मिशनरी मंडळी त्यांना घ्यायला तयार होती, पण मुलं हिंदू आहेत ही त्यांच्या अंगावरील गोंधण्या टोचण्यावरून स्पष्ट दिसत होतं आणि त्यांना ख्रिस्ती मिशनऱ्यांच्या स्वाधीन करण्यापेक्षा त्यांना हिंदू पालक मिळालेले बरे असं अधिकाऱ्यांना आणि तिथं येणाऱ्या जाणाऱ्या इतर मंडळींनाही वाटत होतं. पण स्वतः त्यांचा स्वीकार करायला मात्र कोणीच पुढे येईना. त्या 2ही मुलांच्या चर्येवर दृष्टी गेल्यापासून की काय माझं मन त्यांच्याकडं ओढ घ्यायला लागलं होतं आणि त्यांच्या व्यवस्थेबद्दल असा घोळ माजलेला पाहताच मी घेते त्यांना सांभाळायला असं सांगायचं माझ्या अगदी ओठावर येत होतं. पण प्रत्येक वेळी माझं मन मला दरडावायचं. कशाच्या जोरावर तू ही जोखीम पत्करणार? तू स्वतःच वावटळीतल्या पाचोळ्यासारखी अधात्री तरंगते आहेस. दुसरे जीव कशाला आणखी बांधून घेते आहेस गळ्यात? झालं सगळं ठीक तर बरं, नाही झालं तर आपल्याबरोबर दुसऱ्या 2 जीवांची नासाडी केल्याचं पाप मात्र पदरात पाडून घेशील. पण जेव्हा मिशनऱ्यां वाचून दुसरा कोणताच आसरा उरला नाही असं दिसू लागलं तेव्हा मात्र मला राहावेना. मी मनात म्हटलं, हे मिशनरी तरी कशाच्या जोरावर ही जबाबदारी पत्करतात? लोकांच्या औदार्यावर आणि आपल्या परिश्रमाच्या विश्वासावरच नाही का? परिश्रम करायची हौस आणि हिंमत आपल्यापाशी आहे आणि मला काय कोणी उदार सज्जन भेटायचेच नाहीत. जोखीम येईपर्यंत अवघड वाटते. ती येऊन थडकली की तिची आवराआवर करायचे मार्गही सापडतात. ते काही नाही, आपण या लेकरांची आई व्हायचं. आपल्या हातगुणानं त्यांचं कल्याण व्हावं असा नेमानेम नसेल म्हणून तरी कशावरून? मनानं असा कौल दिल्यावर मी इस्पितळाच्या, पोलिसातल्या आणि रेल्वेच्या अधिकाऱ्यांना भेटले. त्यांना माझी निर्धन परिस्थिती सांगितली. तरी पण ज्या स्वावलंबनावर मी दिवस काढते त्या स्वावलंबनावर या मुलांचाही सांभाळ करायला मी तयार आहे असं सांगितलं. माझ्या शब्दातल्या तळमळीचा त्यांच्यावर परिणाम झाला. माझ्या हिमतीबद्दल त्यांना विश्वास वाटला का कोणीकडून तरी आपल्या गळ्यातील ब्यात दूर जाते तर जाईना का अशी अंग झाडायची त्यांची वृत्ती बनली हे त्यांचं त्यांना ठाऊक.
पण त्यांनी माझं कौतुक केलं आणि मुलं माझ्या हवाली केली. एवढंच नव्हे तर वर्गणी करून 100-150 रुपयेही त्यांच्या तुरंतच्या खर्चासाठी जमवून दिले. एका गुजराती शेठजींनी तर दरमहा 10 रुपये देण्याचं आश्वासन दिलं. मिशनऱ्यांना मिळतात तसे उदार सज्जन आपल्यालाही मिळतील. आपण त्यांच्यासारखं काम करायला मात्र पुढं सरसावलं पाहिजे असं मला वाटत होतं. ते खरं ठरलं. मी धीरानं मुलांना घेऊन मागं परतले. अक्का, कौसल्याच्या लेकरांनी माझ्या अंतर्यामीची आई जागृत केली होती. त्या आईला ही 2 लेकरं लाभली आणि प्रसन्न मनानं ती आई गाडीत चढली. ही नवी दौलत घेऊन नव्यानंच निर्माण केलेल्या जगात सौ गुजाताई निघाल्या. डॉक्टर देवांनी माझं अतिशय आनंदानं स्वागत केलं. संकटकाळी जखमी माणसांच्या सेवेला मी धावून गेले याबद्दल त्यांना माझं कौतुक वाटत होतंच. त्यात मी 2 निराधार बालकांच्या संगोपनाची जबाबदारी पत्करली यानं भर पडली. कुवत नसताना मी या भलत्या फंदात कशाला पडले असं ते म्हणतील की काय अशी मला धाकधूक वाटत होती. पण तसं म्हणण्याऐवजी डॉक्टर म्हणाले, सुख आणि दुःख माणसाच्या अवतीभोवती फिरत असतात. त्यापैकी काय उचलायचं हे ज्याच्या त्याच्या दैवाप्रमाणे सुचतं. तुम्हाला सुख उचलायची बुद्धी झाली यावरून ईश्वरी नेमानेम काहीतरी मोठा असावा असं वाटतं. गुजाताई, तुमच्या वाट्याला अपत्य सुख यायचंच होतं ते या लेकरांच्या रूपानं तुम्हाला मिळालं. हे सुख वाढून आलं असताना तुम्ही तोंड फिरवलं तर तुम्ही बळेबळे दुःख पदरात बांधून घेतल्यासारखं झालं असतं. आणि या लेकरांचं झालं तरी काय, त्यांच्यावर पोरकेपणाचं दुःख ओढवलं, पण त्यामुळेच तुमच्या रूपानं मातृसुख त्यांच्यापुढं उभं राहिलं. तुम्ही एकमेकाला सुखी करण्यासाठी एकमेकांजवळ आला असंच मला तरी वाटतं. डॉक्टर देवांच्या मुखानं खरोखरीच देवच आम्हाला आशीर्वाद देतो आहे असं मला वाटलं. बरं, आता पुढं कशी काय व्यवस्था करायचं योजलं आहे तुम्ही, डॉक्टरांनी विचारलं. त्यावर मी म्हटलं, प्रथम अक्का बापूंना भेटते. कोणत्या मुहूर्तावर मी त्यांच्या घराबाहेर पाऊल ठेवलं कुणास ठाऊक, पण काही ना काही निमित्तानं त्यांची भेट दुरावतच चालली आहे. त्यांना कधी भेटेन असं झालं आहे मला. त्यांना मी खुळेपणा करून बसले असं वाटतंय की काय हे पाहायचं आहे. मी जायला उठले तेव्हा डॉक्टर हसून म्हणाले, खरंच तुम्ही घराबाहेर पाऊल टाकलेला योग हा मंद योग असला पाहिजे, कारण तुमच्या अक्का बापूंची भेट तुम्हाला इतक्यात होण्यासारखी नाही. तरी पण तुम्हाला अवघड वाटायला नको. अक्का बापूंच्या घराइतकाच डॉक्टर देवांच्या पर्णकुटीवरही तुमचा हक्क आहे. तुम्ही इथं स्वस्थपणानं राहा. पुढं कशी व्यवस्था करायची हे पाहून आस्ते आस्ते. पण अक्का बापूंची भेट आता का व्हायची नाही? तुम्ही अधीर झाला आहात हे साहजिक आहे, पण सरकारी नोकरीतल्या माणसांची बैठक स्थिर थोडीच असते. आज इथं तर उद्या तिथं. बापूंना फाळणी पार्टीतून जिल्ह्याच्या सर्वे ऑफिसात नेलंय. 4 दिवसामागच ते नंदनगावला गेले. आणि हो, तुम्हाला सांगायचं म्हणजे तुमच्या अक्का मुद्दाम येऊन सांगून गेल्या जाताना की गुजाताई आल्याबरोबर पाठवून द्या तिला म्हणून. अक्का बापू दूर गेल्यामुळं मला प्रथम थोडं अवघड वाटलं, पण त्यांचा हा निरोप ऐकून मला आनंदही वाटला. अक्कांचं सख्य हे देखल्या देवा दंडवत अशा जातीतलं नसून त्यात खरोखरीचा जिव्हाळा आहे असं मला प्रत्यंतर आलं. प्रथम ढीगभर अगत्य दाखवायचं आणि मागाहून ओळखही द्यायची नाही अशी फसवी माणसं जगात थोडी थोडकी नसतात. अक्का बापू त्यापैकी नाहीत याचा मला आनंद झाला आणि त्यांच्या भेटीबद्दलची माझी उत्कंठा अधिक तीव्र झाली. डॉक्टरांना वाईट वाटेल म्हणून मी 2 दिवस त्यांच्या इथं राहिले आणि 3रे दिवशी मुलांना घेऊन नंदनगावला निघाले. निघताना मी डॉक्टरांना नमस्कार केला तेव्हा डॉक्टरांनी गहीवरून म्हटलं, गुजाताई, देव तुझं आणि तुझ्या लेकरांचं भलं करो एवढाच आशीर्वाद मी तुला देतो. तुम्हाला इथंच ठेवून घ्यावं असं मला वाटतं, पण माझा तरी आता कितीसा भरोसा आहे. हे पिकलं पान कधी गळून पडेल याचा भरोसा नाही. असल्या लिटपिटक्या आधारावर भिस्त ठेवण्यापेक्षा अक्का बापूंचा खंबीर आधार तू जवळ करते आहेस तेच हिताचं आहे. माझी लेक मला फार काळ लाभली नाही. तुझ्या रूपानं ती आली या आनंदात राहण्याचा हव्यास मला वाटत होता, पण पुढच्या सोयीवर दृष्टी ठेवून मला तो आवरलाच पाहिजे. जा, खुशाल असा. डॉक्टरांना गहीवर आला. त्यांना अधिक बोलवेना. मला आपली लेक मांडण्याच्या त्यांच्या थोर मनामुळं त्यांच्याविषयी माझ्या अंतर्यामीही भक्तिभाव निर्माण झाला. मला काही बोलवेना. मी कसंबसं म्हटलं, आपल्या माईच्या सावलीत राहण्यात मलाही आनंदच वाटला असता बाबा, पण या मुलांसाठी. होय, या मुलांसाठी आपण आपली मनं मारली पाहिजेत. देवानं दिलेली ठेव जतन करण्यासाठी. गुजाताई,
हे नीट जपून बरोबर ने. माझ्यापाशी अधिक द्यायला नाही ग. धंदा करताना द्रव्य संचय हे ध्येय मी ठेवलं नाही याचं केव्हा मला वाईट वाटत असेल तर ते अशा वेळी बघ. खऱ्या गरजवंतांना भरपूर देण्याचं सामर्थ्य माझ्या अंगी माझ्या वेडेपणामुळं आलं नाही. पण बाबा, पैशापेक्षा मोलाचे शुभाशीर्वाद तुमच्यापाशी आहेत आणि ते तुम्ही दिल्यावर कर्मदारिद्र्याचंही कोटकल्याण होईल. नंदनगावला जाताना मी मनात विचार करू लागले. मी सडी असताना अक्कांनी ज्या आपुलकीनं माझं स्वागत केलं तीच आपुलकी या 2 लेकरांची जबाबदारी माझ्या शिरावर असतानाही दिसून येईल का? आणि जर ती तशी दिसली नाही तर मी त्यांच्या घरात बळे ठाण मांडणं उचित होईल का? अक्का बापू ही थोर मनाची माणसं आहेत, पण नुसत्या थोर मनानं जगात निभाव लागत नाही. जगात पैसा लागतो. बापूंची मिळकत बरी असली तरी त्यांचा वाढता प्रपंच आहे. त्यात माझाही वाढलेला बोजा मी त्यांच्यावर का लादावा? छे, असं नाही करता कामा. आपली आपण व्यवस्था लावून घेतली पाहिजे. अडीअडचणीला त्यांची मदत मिळेल तेवढी पुरे झाली. अक्कांनी माझं स्वागत पहिल्यासारखंच अगत्यानं केलं. पोटावारी राबणारी बाई या फायद्यावरच त्यांची दृष्टी नसून माझ्याविषयीचा जिव्हाळा त्यांच्या अंतर्यामी आहे हे दिसून आल्यामुळे मला मोठं समाधान वाटलं. पण माझी सगळी हकीकत ऐकल्यावर त्यांच्या मनात एक किंतु निर्माण झालेलाही मला दिसला. माझी आशा आणि विश्वास. मी माझ्या स्वीकृत मुलांची ही नावं ठेवली होती. ही ब्राह्मणांचीच मुलं आहेत कशावरून? आणि ती भलत्या जातीची असली तर लोकांचा बोल आणि रोषही आपल्या वाट्याला येईल अशी भीती अक्कांना वाटली. त्यांनी मला ती बोलून दाखवली नाही, पण नवरा बायकोंचा संवाद सहजगत्या माझ्या कानावर पडला त्यावरून मला हे उमगलं. मी परसात भांडी घासते आहे असं समजून अक्का बापूंना म्हणत होत्या, पण मी माझघरातच वाळवून आणलेल्या कपड्यांच्या घड्या घालीत होते. त्यामुळे नवरा बायकोचं बोलणं मला ऐकू आलं. गुजाताई काहीतरीच करून बसती. आपलं झालं थोडं न पाहुण्यांचं घोडं पुढं असं म्हणतात त्यातली गत. आशा विश्वासचं लोढणं कुणाच्या गळ्यात नसतं. स्वतःची मुलं म्हणजे काय लोढणं नव्हे. हे लोढणं निसर्गानं गळ्यात बांधलं काय आणि परिस्थितीमुळं गळ्यात बांधून घ्यावं लागलं काय सारखंच. ही लोढणी मानली तर क्लेशकारक होतात, मानली तर आल्हाददायक होतात. मुलं म्हणजे लोढणं मानणं यासारखा करंटेपणा नाही. मुलांना भूषणं मानून मिरवणं आणि जतन करणं यातच जीविताचं स्वारस्य आहे. यानंच जग शोभिवंत आणि वैभवशाली बनलं आहे. तू म्हणतेस तसं मुलांना लोढणं म्हणून झिडकारलं तर? तसं कुठं म्हणते मी. पण गुजाताईनं आणलेली ही मुलं कुणाची कोण? उद्या ती भलत्याचीच ठरली तर नसता वाईटपणा यायचा बापडीला. गाढव लोक असतील ते देतील तिला वाईटपणा. शहाणे तिला केव्हाही चांगलंच म्हणतील. मुलं कुणाची आहेत यापेक्षा ती निराधार पोरकी आहेत एवढंच पाहून गुजाताईनं त्यांना उचलून घेतलं. ही तिची माणुसकी सुज्ञ माणसाला प्रशंसनीय वाटेल. मला तरी गुजाताईबद्दल आदर वाटायला लागलाय पहिल्यापेक्षा. आहेच माझी गुजाताई खरी थोर मनाची, पण आमच्या मनाला काही गैर दिसलं नाही तरी नतद्रष्ट लोक खुसपट काढून छळवाद मांडतील तिचा आणि तिच्याबरोबर आपलाही. अक्कांची ही शंका ऐकून मी थोडीशी भ्याले. पण काही झालं तरी मला आता त्याला तोंड देणं भाग होतं. आपल्याला त्रास झाला तरी हरकत नाही, पण आपल्या पायी अक्का बापूंना त्रास होऊ देणं योग्य नव्हे हा दुसरा विचारही माझ्या डोक्यात सुरू झाला. आणि त्यासाठी वेगळं बिऱ्हाड थाटण्यापेक्षा दुसरा कोणताच मार्ग मला दिसेना. दुसऱ्या बिऱ्हाडाच्या माझ्या बेताला अक्का एकदम मान्यता देतील हे शक्य नव्हतं. त्यांच्यावर खर्चाचा बोजा नको हे कारण मी सांगितलं तर त्यांना ते कमीपणाचं वाटलं असतं. 2 लहान मुलांचं भार सोसण्याचं सामर्थ्य त्यांना नाही असं म्हटल्यासारखं झालं असतं. जातीपातीच्या लोकापवादाचं भय मी दाखवलं असतं तर आपलं बोलणं चोरून ऐकल्याचा माझा वहीम त्यांना आला असता. मग कोणत्या निमित्तानं मी त्यांची मान्यता मिळवायची? 1 नव्हे 2 नव्हे 4 दिवस मी विचार करीत होते. अखेर एक युक्ती सुचली. नंदन मुद्रणालयात छापलेल्या कागदांच्या घड्या घालायचं काम पत्करायचं आहे आणि त्यासाठी छापखान्याजवळच राहिलं पाहिजे. या सबबीवर दुसरीकडे बिऱ्हाड मांडण्याची गोष्ट मी अक्कांपुढे मांडली. मला वाटलं होतं अक्कांना त्यावर काही म्हणता यायचं नाही, पण झालं उलटच. अक्का म्हणाल्या, तुला ही असली उसाभर हवीच कशाला? आणि यात तुला मिळकत तरी कितीशी होणार?
5-10 रुपयांसाठी मी नाही बाई तुला दूर जाऊ द्यायची, आणि लागलेच तुला कधी पैसे तर देईन मी. बापूंनीही आपल्या सौचीच री ओढली. ते म्हणाले, आणि समज गुजाताई, हौस म्हणून तुला हे घड्यांचं काम करायचं असलं तर छापखानेवाला कागद इथं पाठवील आणि घड्या घेऊन जाईल आपल्या माणसांकडून. छापखानदारांची रीतच आहे ही. इथं घड्या घातल्यास तर आम्हीही लागू घड्या घालायला, आम्हालाही तेवढीच गंमत. ही माझी युक्ती वाया गेली आणि दुसरी हुकमी युक्ती सुचेना. तेव्हा माझ्या मनातली खरी गोष्ट सांगून मोकळं व्हायचं मी ठरवलं. मी वेगळं बिऱ्हाड मांडत असले तरी अक्का बापूंचा लोभ टिकवून धरीन एवढंच नव्हे तर नडीकडीला त्यांचा आधार घेईनच घेईन असा त्यांना निर्वाळा दिला. तरीही त्यांना माझं म्हणणं पटेना. अखेरीस मी काही असलं तरी वेगळं बिऱ्हाड करणारच हे पाहून अक्का थोड्याशा गुस्स्यातच म्हणाल्या, तुझी तू मुख्त्यारी नाहीस बाई, तुझ्यावर जोरा करणार आम्ही कोण. अक्कांचा हा रोष तात्पुरता आहे आणि तो लवकरच दूर होईल ही मला खात्री होती. मी शेजारच्या घरातल्या 2 खोल्या घेऊन माझं बिऱ्हाड मांडलं तरी ते नावापुरतंच होतं. माझं आणि मुलांचं जेवण आणि झोपणं तेवढं वेगळं होई, बाकीच्या सगळ्या गोष्टी मिळून मिसळूनच चालल्या होत्या. छापखान्यातल्या कामाचं खोटंच निमित्त मी वेगळं बिऱ्हाड मांडण्यासाठी सांगितलं होतं, पण आता ते खरं करून दाखवायला पाहिजे होतं, नाहीतर माझा लबाडपणा त्यांना उमगून आला असता. म्हणून मी नंदन मुद्रणालयाच्या मालकाकडे गेले आणि घरबसल्या करता येईल असं काही काम देण्याबद्दल मागणी केली. आमचा छापखाना लहान, त्यात पुस्तकांचं काम फार करून होत नाही आणि म्हणूनच घड्यांचं काम नसतंच असं उत्तर मला मिळालं. तरी पण मालक बाळाभाऊ यांना माझ्या काम करण्याच्या हौसेचं कौतुक वाटलं. ते म्हणाले, तुमच्यासारख्या ब्राह्मण स्त्रिया अशी कामं करायला पुढं होत नाहीत फार करून. तुम्ही आपण होऊन काम मागायला आलात याचं कौतुक वाटलं मला. मला स्वतःला तुमची ही हौस पुरवता येत नसली तरी अन्य प्रकारे मी तुम्हाला मदत करीन. तुम्ही पुन्हा एकदा सवडीप्रमाणे मला भेटा. तोपर्यंत मी विचार करतो आणि तुम्हाला योग्य असं काही काम आढळलं तर तुम्हाला सांगतो. मला काम मिळालं नाही म्हणून माझा थोडा हिरमोड झाला, तरी बाळाभाऊंच्या त्या सहानुभूतीनं मला समाधानही वाटलं. जगात वाईट माणसंच जास्त. दुसऱ्याला सहाय्य करण्याऐवजी दुसऱ्यांच्या मार्गात काटे पसरवण्यातच त्यांना जास्त आनंद वाटतो असं लोकांनी म्हटलेलं मी पुष्कळदा ऐकलं होतं. पण मला मात्र याच्या अगदी उलट अनुभव येत होता. घरी मला रावजींसारख्या थोर मनाच्या माणसाचा लोभ मिळाला, पण बाहेर पडल्यावर बापू, डॉक्टर देव यांच्यासारखी मायाळू माणसंच भेटली. आज बाळाभाऊ भेटले, त्यांनीही मला भीतीऐवजी विश्वासच दाखवला. सरळ मार्गी माणसाला जगाची धाकधूक वाटायचं कारण नाही असा मला धीर आला. दुसऱ्याच दिवशी एक मुलगा माझा शोध करीत आला आणि मला म्हणाला, आईनं बोलावलंय तुम्हाला. कुणाचा तू? नंदन मुद्रणालयाच्या पारख्यांचा. बाळाभाऊंचा मुलगा तू? नव्हे, ते माझे आजोबा. कशाला बोलावलंय मला तुझ्या आईनं? ते सांगितलं नाही तिनं, लवकर यायला सांग असं मात्र सांगितलंय. घर कुठं आहे तुमचं? छापखान्याच्या मागच्या बाजूलाच राहतो आम्ही. बरं, येतेच मी अंमळशानं. मी पारखीणबाईंना भेटले. महिन्याच्या बाळंतीण होत्या त्या. त्यांनी मला महिनाभर आपल्याकडलं स्वयंपाकाचं काम करता का असं विचारलं. क्षणभर मी बिचकले. असली कामं करणं हे हलकेपणाचं मानायची आपल्या मनाला लागलेली सवय माझ्या मनाला तरी कशी नसेल. पण लगेच माझ्या मनात आलं, काय झालं केलं म्हणून. रावजींनी कोणतंही काम हलकं नाही, ते कशा प्रकारे केलं जातं यावरच त्यांचा चांगलेपणा किंवा क्षुद्रपणा अवलंबून आहे असं सांगितलेलं मला आठवलं आणि मी ठीक आहे असं म्हटलं. मी ठरलेल्या वेळी येईन. शिधा तयार असेल त्याचा स्वयंपाक करून ठेवीन. अधिक थांबणार नाही. बाकीची उस्तवार माझ्या हातून होण्यासारखी नाही असं मी म्हटलं. ते त्यांनी मान्य केलं. या कामाबद्दल काय घ्याल तुम्ही असं त्यांनी विचारलं. योग्य वाटेल ते द्या, तुम्ही काही दिलं तरी मला पुरेल असं मी उत्तर दिलं. सकाळी 10ला आणि संध्याकाळी 5:30ला जायचं आणि तासाभरात स्वयंपाक उरकायचा असा माझा क्रम सुरू झाला. अवांतर कामं करायची नाहीत असं मी सांगितलं असलं आणि पारखीणबाई मला दुसरं तिसरं काही सांगत नसल्या तरी त्यांच्या मुलींच्या वेण्या, मुलांच्या आंघोळी असली किरकोळ कामही त्यातल्या त्यात मी करीत असे. सकाळी ताक करायचं, संध्याकाळी विरजण घालायची,
मुलांच्या मधल्या वेळच्या खाण्यासाठी काहीतरी करून ठेवायचं. या गोष्टी मी होऊन करू लागले. वहिनी, मी माझ्या समजुतीप्रमाणे स्वयंपाक करते. तुमच्या इथल्या चवीची मला कल्पना नाही. तिखट मीठ आर्तपर्त होण्याचा संभव आहे. तसं काही होत असलं तर सांगा हं, तसं करत जाईन मी प्रथमच सांगितलं. त्यावर पारखीणबाई म्हणाल्या, तुम्ही माझी चांगली फजिती केलीत गुजाताई. तुमच्या आमटीची नि पातळ पोळ्यांची तारीफ चालली आहे घरात. तुला यांची शिकवणी ठेवायला हवी असं म्हणायला झालं बरं का. हे काम आपल्याकडून समाधानकारक होत असलेलं पाहून मला समाधान वाटलं. धीरही आला. पारखीणबाईंनी पुढं मेतकूट संपल्याची कुरकुर केली. एके दिवशी दुपारी जाऊन मी मेतकूट तयार करून दिलं. शेवयांची गोष्ट काढली, त्याही करून दिल्या. सांडगे पापडांची त्यांची अडचणही मी निवारली. पारख्यांच्या घरी माझ्याविषयी ग्रह उत्तम होऊन बसला. पारखीणबाई एके दिवशी म्हणाल्या, बरं का गुजाताई, काल शेवडे वकिलांच्या भामाबाई आल्या होत्या. त्यांना तुम्ही केलेल्या शेवया दिसल्या. त्या त्यांना किती पण आवडल्या. त्या म्हणाल्या, आपणाला अशा शेवया करून मिळाल्या तर मागतील तितके पैसे देऊ आपण. आणखी एकदा त्यांनी सांगितलं, हळबे मुन्सफीनबाईंना तुमचं मेतकूट भारी भारी आवडलं. ती शिकलेली बाई, तिला मेतकूट नि पापड सांडग्यातलं काही येत नाही. मद्रासी नि गुजराती पापड कुणाकडून तरी कधी मधी आणवतात. मुन्सफीनबाईंना तुम्ही पापड सांडगे करून दिले तर हौसेनं घेतील. पारखीणबाईंनी हे सहज सांगितलं खरं, पण त्यानं मला एक नवी कल्पना सुचली. आजकाल शहरातल्या पांढरपेशा बायकांना नेहमी लागणारे पण रोज न नडणारे पापड लोणच्यासारखे पदार्थ स्वतः बनवणं अडचणीचं होतं. पुष्कळांना ती दगदग वाटते. त्यांना हे पदार्थ आयते मिळाले तर हवे असतात, आणि तसे मिळाले तर पैसा दोन पैसे अर्तेपरते द्यायलाही त्यांची तक्रार असणार नाही. आपण अशा प्रपंचाला उपयोगी पदार्थाचा पुरवठा केला तर आपलं काम होईल, लोकांचीही सोय होईल. आपल्याला हे काम घरबसल्या करता येईल. लोकांच्या घरी जाऊन काम करण्यात नाही म्हटलं तरी थोडा वेळ मुलं नजरेआड करावी लागतात. ती अडचण या उद्योगात नाही. माझी ही कल्पना अक्कांना आणि बापूंनाही पटली. पारखीणबाईंना मी बोलले, त्यांनाही ते आवडलं. त्यांनी आपल्या मामांजींनाही सांगितलं, तेव्हा त्यांनाही योग्य वाटला माझा बेत. एवढंच नव्हे तर माझं प्रपंच वस्तू भांडार सुरू झाल्याची हस्तपत्रकं छापून देण्याची सिद्धता त्यांनी दाखवली. पापड, सांडगे, मेतकूट, शेवया, गव्हले, मसाला असे जिन्नस मी तयार केले. काचेच्या बरण्या आणून त्यात ते भरले. कपाटात या बरण्या शोभिवंत दिसतील अशा मांडून ठेवल्या. 15-20 रुपये मी पदरमोड केली होती. ती भरून निघते की बूड लागते याबद्दल मन शंका घेत होतं. बाळाभाऊंकडून मी हस्तपत्रकं छापून घेतली. जाहिरातीचा कुशलपणा माझ्या अंगी कुठला. बाळाभाऊ त्यात मुरलेले. त्यांनी हस्तपत्रक छापून काढलं. प्रपंच वस्तू भांडार. गृहिणींनो, तुमची अडचण दूर झाली. मंडळी मिटक्या मारीत जेवतील. ते खुश होतील आणि तुमचीही हौस पुरवतील. जादूगार पापड. या पापडाचा तुकडा तोंडात जाताच स्वारींचा राग रुसवा पार पडेल. दर शेकडा 1 रुपया. गंधर्व मेतकूट. बालगंधर्वाच्या गाण्या इतकाच आल्हाद या मेतकुटापासून मिळेल. पावशेर 8 आणे. जावई शेवई. जावई बुवा अवचित आले तरी सासूबाईंची तारांबळ व्हायला नको. आमची शेवई त्यांचे तोंड खात्रीने गोड करील. पावशेर 8 आणे. देव गवले. केव्हाही व्रतवैकल्य करा, नैवेद्याला गवले तयार. पावशेर 7 आणे. याशिवाय वरमाय सांडगे, व्याही लोणची इत्यादी पदार्थ आमच्या भांडारात माफक दराने मिळू शकतील. मागणीप्रमाणे दुसरे पदार्थही पुरवले जातील. खाद्यपदार्थ सोहळ्याचे असल्यामुळे आजीबाईंनाही चालतील. अनुभव घेऊन संतुष्ट व्हा. गुजाताई, व्यवस्थापिका, प्रपंच वस्तू भांडार. बाळाभाऊंनी हस्तपत्रकं नुसती लिहूनच दिली नाहीत, तर छापून आपल्या नोकरांकडून घरोघरी वाटली. माझ्या मनाला वाटणारी धास्ती दूर व्हायला वेळ लागला नाही. 1-2 दिवसातच माझ्या बरण्या रिकाम्या होऊन गेल्या. मागण्या वाढू लागल्या आणि त्यांचा पुरवठा करताना माझी त्रेधा उडायला लागली. माझ्या एकटीच्या हातून हे काम कसं काय निभावेल ही नवीच काळजी निर्माण झाली. ह्या कामाच्या भरतीला दुसरंही एक काम पुढे यायला लागलं. एके दिवशी मुन्सफांची मोटार माझ्या दारात उभी राहिली. मुन्सफीनबाई आत आल्या. त्यांच्या महिला मंडळाचा वाढदिवस होता
आणि त्यानिमित्त पार्टी होती. त्यासाठी फराळाचे जिन्नस करून द्याल का असं त्यांनी विचारलं. जिन्नस किती लागतील तेही त्यांनी सांगितलं. इतकं मोठं काम करायचं म्हणजे खूपच दमचक्की होते, पण मी ते पत्करलं. पैशापेक्षा थोरा मोठ्यांच्या बायकात आपली प्रसिद्धी होईल हा फायदा मला विशेष वाटला. ओळखीतून ओळख वाढते आणि कामातून काम वाढत जातं म्हणतात, त्याचा अनुभव मला यायला लागला. महिला मंडळाच्या पार्टीचे मी करून दिलेले जिन्नस सर्व सभासद बायकांना आवडले आणि त्यामुळं कुणाच्या घरी कसला समारंभ निघाला की माझ्याकडंच जिन्साची मागणी यायला लागली. कुणाच्या घरी मुंज, कुणाच्या घरी लग्न, तर कुणाच्या घरी डोहाळे जेवण. सराफीनबाईंच्या मुलीच्या लग्नात मी करून दिलेले रुखवंताचे जिन्नस फारच गाजले. ते सुबक आणि सुंदर करण्यासाठी मी खरोखरच मेहनत घेतली होती. कमळाच्या आकाराचे माझे चिरोटे आणि अंघोळापासून हातभर लांबीच्या रंगीबेरंगी करंज्या मी बनवल्या होत्या. वधूवरांच्या नावाच्या अक्षरांच्या चकल्या कडबोळ्यांनी आणि मलमलीच्या घड्यासारख्या मांड्यांनी मी विहिणी करवल्यांना चकित केलं होतं. माझ्या त्या जिन्साचं प्रदर्शन व्याह्यांनी मंडपात मांडलं आणि तो एक आल्या गेल्यांच्या कौतुकाचा विषय झाला. सराफीनबाईंनी मला ठरलेले पैसे तर दिलेच, पण इतर नातलगांबरोबर लग्नाचा आहेर दिला. या एकंदर प्रकारानं माझ्या मनातली एक चिंता किंवा भीती म्हणा दूर झाली. मी निराधार आहे आणि त्यातच दुसऱ्या 2 जीवांची जोखीम पदरात बांधून घेऊन बसले आहे. आमचं कसं होणार हीच ती भीती. पण ही भीती खोटी आहे. आपण आपला सांभाळ खात्रीनं करू असा विश्वास मला वाटायला लागला. पण मी काळजीतून पूर्ण मुक्त झाले असं मात्र नाही.